मित्रांनो, कष्टाला पर्याय नाहीये. कष्टाला पर्याय नाही हे वारंवार सांगितलं जातं. तरी सुद्धा ऑनलाईन लॉटरी सारख्या विषयातून कुणीतरी लिंक ओपन करा असं सांगून भावनिक तुम्हाला ओढल्या जातं आणि ओढल्यानंतर तुमचे लाखो रुपये त्यामधून चालल्या जातात. प्रेम हे सहजासहजी होत नाही. तरी पण कुणीतरी मुलगी फोन करते, हॅलो हाय, मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला तुमच्याशी ओळखीच पाहिजे, मी एकटी आहे. तिकडनं फोन येतो, तुम्हाला ऑनलाईन अरेस्ट झाली आहे, डिजिटल अरेस्ट झाली आहे आणि लाखो रुपयाचा गंडा तुमच्याकडनं चाललाय. म्हणून आजचा जो काही व्हिडिओ आहे हा प्रत्येकाने व्हिडिओ ऐकावा, प्रत्येकाच्या कानावरून हे विषय जावेत. म्हणून आजचा व्हिडिओ आपण सोशल मीडिया तारक की मारक वाढते सायबर क्राईमचे गुन्हे पाहता. मला सांगा, तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगेल भावनावंश केल्या जातं. प्रत्येकाकडे आज अँड्रॉइड मोबाईल आलेला आहे. मोबाईल आल्यानंतर अनेक जण बऱ्याच वेळेस कष्टाला पर्याय नाहीये. पैसा कष्टाशिवाय मिळत नाही, काम केल्याशिवाय मिळत नाही. तरी सुद्धा तुम्हाला दुप्पट देऊ, तुमची लॉटरी लागली, तुमच्या बँकेत अकाउंट मध्ये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा तुम्हाला दाखवला जातो. परंतु थोड्या वेळानंतर तुम्हाला अक्षरशः जेव्हा तुमचं अकाउंट खाली होतात तेव्हा तुम्ही कुठलेच राहत नाही. मानसिक स्थिती खालावल्या जात. आणि म्हणून यात अडाणी माणूस गेलाय, शेतकरी कुठेतरी फसतोय असं होत नाहीये. चांगले सुशिक्षित शिकलेले लोक आणि हे सगळे असताना सुद्धा काय होतंय तर हे लोक या ऑनलाईन फ्रॉड मध्ये फसत आहेत आणि सोशल क्राईम या ठिकाणी घडत आहे, सायबर क्राईम या ठिकाणी घडत आहे. दुसरा विषय आपण मुलींचा घेऊया. कुणीतरी मुलगी तुम्हाला चॅटिंग करते. आता फेसबुक उघडलं असेल, इन्स्टा उघडलं असेल, अजून सोशल मीडिया काय उघडलं असेल, हॅलो मी कशी दिसतेस, पदर खरकवणार, माझं वय इतकं आहे, मी तुम्हाला शोभून दिसेल का, मी या साडीत शोभून दिसेल का, तुमच्या लाईक मागितल्या जातात, तुमच्या कॉमेंट्स मागितल्या जातात. त्याच्यावरून काही भावनावंश एवढे आपण होतो की आपण आपला पर्सनल नंबर त्यांना देतो. मोबाईलवर पर्सनल चॅटिंग चालू होते. चॅटिंग कुठल्या थरावर कशा पद्धतीने न्यायचं, तुम्हाला आपलं कसं करायचं, आपल्या भावना आपल्या याच्यात कधी ओळायचं, हे सायबर गुन्हेगार आहेत. 70% सायबर गुन्हेगार याच्यावर कार्यरत असतात. यांचं ट्रेनिंग झालेलं असतं आणि हे लोक तुम्हाला कसं फसवायचं, कसं इमोशनल ब्लॅकमेल करायचं हे सगळं ठरवत असतात. हे ठरवल्यानंतर काय होतं की तुम्ही लोक त्या याच्यामध्ये जातात, लाईक करतात, तुमची पर्सनल पूर्ण माहिती सांगतात. आधी तुम्हाला चेहरा दाखवला जातो, नंतर थोडंसं खालचं दाखवलं जातं, अजून हे जात आहे. आणि तुम्ही जर प्रतिसाद दिला नाही तर तुम्हाला ऑनलाईन अरेस्ट, डिजिटल अरेस्ट नावाचा एक व्हिडिओ कॉल येतो. वर्दीवरचा माणूस तो पोलीस आहे की चोर आहे हे तुम्हाला सुद्धा समजत नाही. कारण तुम्ही केलेले प्रोग्राम हे चार भिंतीच्या आतल्या असल्यामुळे तुम्हाला कुणाला सांगावं हे सुद्धा समजत नाही. समोरचा मेल आहे, फिमेल आहे, बाई आहे की माणूस आहे हे सुद्धा समजत नाही. त्याच्यामुळं असला मोबाईल हाताळत असताना, अँड्रॉइड मोबाईल हाताळत असताना आपल्याकडनं सायबर क्राईम घडणार नाही याची हे आहे. असं प्रेम होत नाही. मी तुला चांगले दिसतो का, मी रिकामा आहे, मी विधुर आहे, मी विधवा आहे, माझा डिव्होर्स झालाय, माझा पती घरी नसतो, मला तुम्ही कॉल करत जा, मी तुमच्याशी बोलण्यासाठी फ्री आहे. हा एक सोशल मीडियावर सध्याच्या काळामध्ये फेसबुक असेल, इन्स्टा असेल, याच्यावर एक क्राईमचा बिझनेस आहे, धंदा आहे या लोकांचा. यातून आर्थिक यांना लुटायचा हा धंदा आहे. कुठून असतात, केवळ त्यांचं नाव तुम्हाला माहित नाही, त्यांचं गाव तुम्हाला माहित नसतं, पत्ता माहित नसतो आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये हे करता. तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही एवढा वेळ मोबाईल देता की त्याचं बालपण हिरेल. त्याला इटू दांडू माहित नाही, त्याला क्रिकेट माहित नाही, त्याला चेंडू माहित नाही, तो ऑनलाईन गेम मध्ये तासून. आणि आता ऑनलाईन मुलांना तुम्हाला हे जे 8वी 10वीतले पोर आहेत पहा, तुम्ही 8वी 9वी 10वी यांना मोबाईल देता. प्रत्येक पालक आपल्या पोरांना फोन देतो. हे पोरं गेम्स खेळतात आणि गेम्स खेळताना यांना काय होतं, यांना सांगितलं जातं की काही मधात लिंक पडते किंवा ही जर लिंक तुम्ही डाउनलोड केली तर तुम्हाला 10 पॉईंट शिल्लक मिळतील. म्हणजे तुम्ही त्यांची रेस असतात ना, तर हे जे पॉईंट्स वर असतात ते शिल्लक मिळतात. शिल्लक मिळाले काय होईल, मग ते पोरं डाउनलोड करतात. आणि त्यांना हे सांगितलं तर म्हणून
की तुमचे हे जे ऍप डाउनलोड केलं तुमचे पॅरेंट्स रागवतील, म्हणून तुम्ही काय करा, ते डिलीट करा. मग ते पोरं स्कॅन करतात, 2 दिवसानंतर ते डिलीट पण करा सांगतात, मग ते पोरं डिलीट करून टाकतात आणि इकडे पैसे कटतात, पालक हैराण होते. असं होतं. आता दुसरा मुद्दा तासोन तास त्या ठिकाणी हे आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा या सगळ्यात, आता जेव्हा डेटिंग लाईन म्हणतो आपण, प्रेम होतं, ऑनलाईन साईड आहेत, किंवा तुम्ही फोन करा, हॅलो तुम्ही एकटे आहात का, तुम्ही फोन करा, तुम्ही प्रेम करा, आणि याच्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जातं, तुम्हाला फसवलं जातं. पहिलं तुम्हाला भावनावश केलं जातं, मग फसवलं जातं, पूर्ण माहिती केली जाते. चॅटिंग कुठल्या थरावर तुम्ही करता याचा काही नियम नाही. आता व्हिडिओ व्हॉट्सअप कॉलवर तुम्हाला कॉल येतो, प्लीज चॅट मी, आय एम लाईव्ह या, चॅटिंगवर या, वेळोवेळी प्रोत्साहन दिलं जातं. आणि हे दिल्यानंतर काय होतं की तुम्ही ते जाता, आणि मग जर नाही ऐकलं तर तो बदला घेतला जातो. तुमचा प्रियकर सुद्धा 2-2, 3-3 वर्ष तुमच्या सोबत राहून, तुमची प्रियसी सुद्धा 2-2, 3-3 वर्ष तुमच्या सोबत राहून बदल्याची भावना त्यानंतर घेतल्या जातं. तुमचं चॅटिंग, तुम्हाला जरी वाटत असलं की मी खूप हुशार आहे, मी कोणाला बोलते, कोणाला काय करतो, कोणाला बोलतो, कोणाला काय करतो हे समजत नाही, मी पूर्ण पण वाटत असेल की मी हा स्टोल मांडला की तो स्टोल दुसरा स्टोल लावते, मी दुसऱ्याच्या गाडीवर जाते, माझी गाडी लायब्ररी समोर लावून मी दुसरीकडे जाते, असे अनेक विविध जे काही उपक्रम आहे हे सगळे टावर नोंद असतात. मी आधार कार्डचा नंबर बदलून दुसऱ्या लॉजवर जाते, तिथं खुनासारख्या घटना घडलेल्या आहेत, आपल्याकडेच आहेत. त्याच्यानंतर मुलींनो तुम्हाला सांगतो, यानंतर होतं असं की बदल्याची भावना जेव्हा येते तेव्हा तुमची चॅटिंग, स्नॅपचॅट असो, व्हॉट्सअप चॅट असो, व्हिडिओ कॉल असो, ऑडिओ कॉल असो, रेकॉर्डिंग, हे सगळं आता अत्याधुनिक युगामध्ये तयार केलेलं आहे. आणि या ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुमची भयानक ब्लॅकमेलिंग होत असते. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या समोर ती ओपन केल्या जाते, पोलीस स्टेशनला ती ओपन केल्या जाते, आणि मग नाही लढणं, मुलगा असो की मुलगी असो, कधी यातून सावरता आलं तर ठीक, नाहीतर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल यातून उचललं जातं. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय की आजचा हा जो काही व्हिडिओ आहे हा प्रत्येकाने ऐकावा. सध्या याच्यामध्ये काय चाललंय, आपण या सगळ्या विषयावर पर्सनल आपण स्पेशल एपिसोड मध्ये व्हिडिओ घेणार आहोत. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यामुळे लिंक ओपन करताना, ऑनलाईन प्रेम करत असताना, ऑनलाईन फ्रॉड पैसे घेताना किंवा लॉटरी लागली असं मारत असताना, सायबर पोलीस, बुलढाणा पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस दल हे अत्यंत जनजागृतीमध्ये अग्रेसर आहे. प्रत्येक वेळेस सांगून सुद्धा रोजच्या तक्रारी ह्या सायबर पोलीस स्टेशनला येत असतात. म्हणून असं दुसरा मुद्दा आहे, सुशिक्षित बेरोजगारांना फसवण्याचा एक ऑनलाईन फंडा आहे लोन. तुम्ही बँकेत गेलं तर सहजासहजी मिळत नाही, बरोबर आहे. आणि मिळते का, तुम्हाला ITR लागतात, मॉर्गेज लागते, डॉक्युमेंट लागतात, हे सगळं लागल्यानंतर पण इथं काय होतं, इन्स्टंट क्विक यांचं. आता हे जे ऑनलाईन फ्रॉड आहे त्यांचं काय, क्विक लगेच तुम्ही लिंक क्लिक करा, तुम्हाला लगेच त्वरित लोन मिळणार. आधार कार्ड टाका, पॅन कार्ड टाका, बँक अकाउंट नंबर, हे ते लिंक करून घेतात. आणि काय होतं, जसंच्या तसं, जसं समजा मुद्रा लोनचं तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळत असते, मुद्रा लोन जर कोणी घेतलं असेल सरकारी, बरोबर आहे, तर त्याचं एक सर्टिफिकेट मिळते. जसं सर्टिफिकेट आहे जसंच्या तसं ते बनवतात. तुमचं प्रोसेसिंग फी पाठवा, तुमची चार्जेस फी पाठवा, हे आहे ते आहे असं भावनामश करतात. आणि मग काय होतं, तुम्हाला ते सर्टिफिकेट आणि हे सर्टिफिकेट सारखं दिसतं, तुम्हाला असं वाटतं लोन मिळालं झालं, पण तसं होत नाही. आणि समाजामध्ये कोणाला फसवलं आता माहितीये का, जो गरजवंत आहे, जो गरजू आहे, जो घाबरलेला आहे, ज्याला गरज आहे, तिथंच जास्त फसवलं जातं. कारण हे सगळे लोक, कुठलाही फसवणारा तुम्ही व्यक्ती बघा, तुम्हाला फसवणारा व्यक्ती हा सगळ्यात पहिलं पाहतो की पीडित व्यक्ती कोण आहे, गरजू व्यक्ती कोण आहे, आणि मग भावनेच्या आहारी जाऊन माणूस जिथे मला तिथे सहाय्य करतो, कुठलाही OTP टाकतो, आणि मग अशी फसवणूक होते, आणि मग पस्तावाची वेळ येते, आणि तोच सायबर क्राईम होते. म्हणून हे सायबर क्राईम थांबले पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे.